तर आता हनुमान जयंतीचं जे आज पूजा असल्यामुळे सर्व पुरणपोळ्यांचं पण इकडे तुम्ही बघू शकता आता गॅसच्या तुटवड्या असल्यामुळे इकडे चुलीवर सगळं काम चालू आहे. कारण गावोगावी तुम्हाला सगळीकडे चूलच बघायला मिळेल, गॅस कमी बघायला भेटतील. नरेश भाऊ नमस्कार. नमस्कार. तर म्हणजे आता तुम्ही पूजेचं नियोजन ठेवलं बरोबर. तर आता याच्यामध्ये पुढचं कसं काय, आता महाप्रसाद वगैरे कसं काय? महाप्रसाद आपला हरिपाठ झाल्यानंतर आपण चालू आहे महाप्रसाद भज्या. इकडं राईस आहे सर्व, आणि तसंच वरती आपल्याला दिसत पापड वगैरे. आहे आता संदीप भाऊने वरण घेतोय. संदीप भाऊ वरण का? हा वरण आहे. आता गरम गरम वरण आता जेवायला वाढायला घ्यायला लागेल. आता 7:30 व्हायला आलंय. जे बारीक बारीक मंडळी असतात त्यांना आता बसूया जेवायला, नंतर आपण बसूया. काय करणार आपलं गाव आपणच सहकार्य करायचं. बरोबर आहे. हॅलो. आणि सध्या माझ्याकडे आहे तो पाणी वाटायचं काम, तर मी पण माझ्या परीने सेवा करत आहे. तुम्हाला माहितच आहे आपल्याला सगळी कामं जमतात. मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला माहिती आहे हनुमान जयंती आले 2 दिवसानंतर. तर हनुमान जयंती निमित्त आपल्याकडे सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली आहे गावामध्ये. तर मंडळी तुम्हाला पण माहिती आहे आता हनुमान जन्मोत्सव हा आहे खूप मोठ्या जोराने साजरा केला जातोय आणि गावोगावी साजरा केला जातोय. जिथे हनुमंताचं मंदिर असेल त्या ठिकाणी केलं जातोय. आता आमच्या गावामध्ये पण मोठं मंदिर आहे. आता आमच्या गावामध्ये पण मोठा कार्यक्रम आहे सध्या, तो तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी दाखवणारच आहे. 3 दिवसाचा, म्हणजे आता आज पूजा आहे, उद्या पालखी आहे, त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जत्रा आहे. तर असं मोठं कार्यक्रम आहेत, ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी दाखवणारच आहे. तर आज पूजा असल्यामुळे आज पूजेचा भाग बघूया आपण, आणि कशा प्रकारे नियोजन होते ते सर्व मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणारच आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच आपण नवीन गावगावच्या व्हिडिओ घेऊन येतोय आणि चांगले व्हिडिओ घेऊन येतोय. तसेच सणांच्या झाल्या, गावच्या झाल्या, म्हणजे गावाकडचेच आपण चांगल्या व्हिडिओ घेऊन येतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण बघूया कसं काय नियोजन पूर्ण. तर इकडून गावचा नजारा बघू शकता आपण कसं दिसतंय, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ह्यो पूर्ण एरिया आपला कव्हर होतोय. ह्यो तबेलाचा भाग, इकडे दिसते ते पोल्ट्री फार्म आहे, त्याच्या पलीकडे तबेला आहे, आणि इकडं सगळी शेतीची लागवड केलेली आहे. तर चला जास्त वेळ नाही घालवता, आपण जाऊया खाली. तर पहिले इकडे बघू काय चालू आहे. कुठे आहे? जेव्हा तो बंदूक घेऊन उभा आहे बघा, हे पण रेडीच आहे आणि ह्यो पण रेडी आहे. दोघे काय कर, हाय हाय कर, हाय बाबू, हाय. हा, यांनी कॅमेरा आणलाय, माझी व्हिडिओ करतोय. छोटा कॅमेरा आणलाय. पिकाची वाटतं मी. तर मंडळी इकडं आता पुरणपोळ्यांचं नियोजन चालू आहे, ते पण जाऊन बघूया पुरणपोळ्या कशा होतात त्या. तर आता हनुमान जयंतीचं जे आज पूजा असल्यामुळे सर्व पुरणपोळ्यांचं पण इकडं तुम्ही बघू शकता. आता जो देवाला पुन्हा नैवेद्य देतोय, सत्यनारायणची महापूजा आहे, त्याच्यासाठी जो नैवेद्य देण्यासाठी आपण पुरणपोळ्या केलेल्या आहेत तिकडे. आणि बघू शकता आता गॅसच्या तुटवड्या असल्यामुळे इकडे चुलीवर सगळं काम चालू आहे. कारण गावोगावी तुम्हाला सगळीकडे चूलच बघायला मिळेल, गॅस कमी बघायला भेटतील. तर हा चुलीचा एक फायदा होतोय आपल्याला. लाकडं वगैरे भरपूर जंगलातली आहेत, आणि चुलीवरचं जेवण कसं होतंय ते पण तुम्हाला माहितच आहे. ते आता पुरणपोळी ही चुलीवर आहे, मस्त अशी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इकडे हे सर्व रेडी झालेले आहेत.
तर थोड्याच वेळामध्ये आपण जाऊया तिकडे. आता जी सत्यनारायणची महापूजा आहे त्या ठिकाणी पण जाऊन बघूया. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला माहिती देईलच. तोपर्यंत आपण एक पुरणपोळी खाऊन घेऊ. तर मंडळी बघू शकता, पुरणपोळी आता मी खायला घेतलेली आहे आणि टेस्ट बघूया कसे काय आहे ते. एकदम अशी मस्त झालेली आहे. तर देवाला नैवेद्य देण्याच्या आधी मीच खातोय, तर ती पण एक मोठी आहे. तर आता टेस्टिंग साठी घेतलेली होती. तर अजून पूजा वगैरे चालूच आहे, पण इकडे नैवेद्यच्या आधी मीच पोळी खायला घेतली. आता मी मंदिराकडे एंट्री केली आहे आणि तुम्ही बघू शकता की मंदिराचा बाहेरून व्ह्यू किती सुंदर दिसतो. मंदिरासमोर मोठा आकर्षक असा मंडप घातलेला आहे. पूर्ण सजावट खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. आता आमच्या गावचे जे हनुमान मंदिर आहे ते 2006 साली बांधण्यात आलं होतं आणि आज या मंदिराला पूर्ण 20 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. आज 20 वर्ष झाली. त्या 2026 चालू आहे. तर 2006 ला हे मंदिर बांधलेला. खरंच मंदिर बाहेरून इतकं सुंदर दिसतंय की पाहताच भक्तिभाव जागृत होते. तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर आता आपण आतमध्ये पण जाऊन बघूया. तसंच मंदिरामध्ये जे सत्यनारायणची महापूजा आहे त्याचं दर्शन पण घेऊयात. तसंच हनुमान मंदिर आहे, हनुमंताचं दर्शन घेऊया. तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू मी दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर, तर ते पण बघायला भेटेलच. तर चला मग आज जाऊया आणि पवित्र वातावरणाचा अनुभव घेऊया. मंडळी आता आपण मंदिरामध्ये आलेले आहेत आणि मंदिरामध्ये आपण आता बघितलं असेल, दर्शन वगैरे सर्व घेतला आणि आता पूजेचं नियोजन. आता ही पूजा आहे, पूजा झालेली आहे. फक्त आता जेवणाचा कार्यक्रम बाकी आहे, ते पण बघूया. तर आपले नियोजनाचे कार्यक्रमाचे जे नियोजन केलेले आहे ते आपले नरेश भाऊ, त्यांच्याशी पण आपण बोलूया. चला नरेश भाऊ, नमस्कार. नमस्कार. तर म्हणजे आता तुम्ही पूजेचं नियोजन ठेवलं, बरोबर? बरोबर. तर आता याच्यामध्ये पुढचं कसं काय, आता महाप्रसाद वगैरे कसं काय? महाप्रसाद आपला हरिपाठ झाल्यानंतर आपण चालू आहे महाप्रसाद भजन. तर आता थोड्याच वेळामध्ये हरिपाठ चालू करणार आहेत. त्याच्यानंतर जे आपलं महाप्रसादाचा कार्यक्रम तो पण आपण चालू करूया. त्याच्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर रात्रीचा आपला जो भजन आहे तो पण होईल. तर सगळं दृश्य आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला पुढे बघूयात. तोपर्यंत मी मंदिराचा जो आतला भाग आहे तो पण तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे येते. एंट्रीलाच बघू शकता कसा नेम प्लेट केलेली आहे, दास हनुमान मंदिर, आणि याचा स्थापनेचा दिवस पण दिलेला आहे 7/4/2006 साली ही स्थापना झालेली आहे या मंदिराची. आणि आतमध्ये गेल्यावरच खूप असं सुंदर मूर्ती आपली दिसते हनुमंतरायाची. बघा एकदम भारी लुक दिसते. आता पेंटिंग वगैरे आताच केलेली आहे. पुढे आपल्याला दिसते ती प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला गणपती बाप्पांचा फोटो आहे. तसंच बाजूला शनिदेवांचा फोटो आहे आणि त्याच्याच बाजूला आपले तुकाराम महाराज यांचाही फोटो आहे. सार्थ भीमरूपी हनुमान स्त्रोत पाठी दिसते आपल्याला मस्त. तर कसा वाटला मंदिराचा आतला लुक कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि हा बघू शकता बसलाय प्रसाद वाटायला, आता पूजेचा प्रसाद वाटायला. छोटा पुढारी जेवणाचा सगळं जे अरेंजमेंट आहे ते इकडे केलेले आहे. बघूयात आपण. इकडं राईस आहे सर्व आणि तसेच वरती आपल्याला दिसत पापड वगैरे. ते इकडं असं जी डाल आहे, वरणाची डाल, वरण बोलतात आमच्या इकडे, तर वरण इकडे आहे त्याच्यामध्ये बघू शकता. आता सगळं जेवण वगैरे रेडी झालेलं आहे. आता पुढे आपण बघूयात बाकीचा भाग पण. थोड्याच वेळामध्ये हरिपाठ सुरू होणार आहे इथं मंडळी. तर सगळं असं टाकलेलं आयोजन व्यवस्थित केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आता जे हरिपाठवाली मंडळी होते त्यांचा पण टेम्पो आलेला आहे.
जगदीश आणि गजानन दादा जे माईकची तयारी आहे ती करत आहेत इथे. आता जे हरिपाठ साठी जे आपल्याला माईक वगैरे लागेल त्याचं जे नियोजन आहे ते गजानन दादा आणि जगदीश दादा करतात. तसेच हरिपाठवाले पण इकडे आलेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये हरिपाठ चालू आहे मित्रांनो. ते पण दृश्य आपण बघू. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची. तर मंडळी आता मंदिराच्याच बाजूला तुम्ही बघू शकता हरिपाठ खूप छान आणि भक्तिमय वातावरणात चालू आहे. भजन आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर अगदी छान झाला आहे. तोपर्यंत उद्या हनुमान जयंती असल्यामुळे आम्ही मंदिराची जी थोडी सजावट बाकी आहे ती पूर्ण करत आहोत. तुम्ही बघू शकता आता आम्ही फुलांच्या सुंदर माला मंदिरामध्ये लावण्याचं काम करत आहोत. प्रत्येक जण आपल्या परीने सेवा करत आहे. कोणी माला लावत आहे, कोणी सजावट करत आहे. खरंच गावाची एकजूट आणि भक्तिभाव इथे दिसून येतोय. आता ही सजावट पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला नक्कीच फायनल लुक दाखवणार आहे. खरंच मंदिर किती सुंदर दिसणार आहे ते पाहायला खूपच उत्सुकता आहे. तर थोड्याच वेळात भेटूया सुंदर सजावटी सोबत आपण. तर मंडळी इकडे आमचं काम चालू आहे. तरी पण अजून जे सत्यनारायणची महापूजेचं आहे ते लाईन अजून आहेच. म्हणजे पाया पडायला जे भक्त येतात त्यांची लाईन अजून परत चालू आहे. बघू शकता तिकडे जेवण वगैरे होतोय आणि हरिपाठ पण चालू आहे. तोपर्यंत इकडे बघू शकता माला लावून आपल्या तयार झालेल्या आहेत आणि थोडं काम बाकी पण आहे. अजून जे फुलांच्या माला लावण्याचं काम बाकी पण आहे. मस्त अशी सजावट केलेली आहे. तर कशी वाटली सजावट ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा मला. आणि आपले सगळे गावकरी मंडळी हात बोट लावायला याच्यामध्ये सहभाग घेतात ते पण आपण बघू शकता. हे आहेत आपले रमेश बुवा मिसाल यांचंच भजन आहे. थोड्या वेळामध्ये तेही दृश्य आपल्याला बघायला भेटेल. एकदम असं मस्त वाटतंय आणि मंदिर बघू शकता तुम्ही आता पहिले कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय. तर मंडळी आपण थोड्याच वेळामध्ये आता आपला जो भोजनाचा कार्यक्रम आहे तो चालू करणार आहेत. तर तो चालू केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतोच कशा प्रकारे म्हणजे गाव जेवण आमचा होतोय. तो पूजेचा जो गाव जेवण आहे त्याची तयारी चालू आहे आता. तर थोड्याच वेळामध्ये ते पण दृश्य तुम्हाला दाखवेलच व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला जेवण बनवलेलं आहे त्या ठिकाणी आलेलं आहे मंडळी. आणि इथे बघू शकता आता भात वगैरे खुल्ला करायला लावलाय आणि छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये टाकणार किंवा भात. आणि तिकडे आता जेवण वाढायला घेतलंय त्या ठिकाणी घेऊन जाणार आम्ही. आपले संदीप भाऊ बघू शकता संदीप भाऊने वरण घेतलेलं आहे. आता संदीप भाऊने वरण घेतोय. संदीप भाऊ वरण का? हा वरण आहे. आता गरम वरण आता जेवायला वाढायला घ्यायला लागेल. आता 7:30 व्हायला आलंय. जे बारीक बारीक मंडळी असतात त्यांना आता बसूया जेवायला. नंतर आपण बसूया. काय करणार आपलं गाव आपणच सहकार्य करायचं. बरोबर आहे बरोबर आहे. हॅलो आणि इकडे आहे ती चण्याची डाळ आहे मस्त अशी. त्याच्यासोबत पापड आहे आणि त्याच्यासोबत बुंदीचे लाडू पण आहेत. असं जेवणाचा आमचा प्रकार आहे आजचा. तर कसा आवडला का तुम्हाला?
तर मंडळी, आता पूजेचा महाप्रसाद सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की जेवणाची पंगत किती छान बसली आहे. गावातील ग्रामस्थ, पाहुणे मंडळी सगळेजण आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेतात. खरंच इतकी मोठी व्यवस्था आणि सगळ्यांची एकजूट पाहून मन आनंदित होत. आणि तुम्ही बघू शकता हरिपाठवाली मंडळी तसंच गावकरी आपले जेवायला बसलेले आहेत. कोणी भात वाढत आहे, कोणी भाजी देत आहे. डाळ, पापड, स्वीट आणि पाणी सगळं अगदी प्रेमाने वाढलं जात आहे. आणि सध्या माझ्याकडे आहे तो पाणी वाटायचं काम. तर मी पण माझ्या परीने सेवा करत आहे. तुम्हाला माहितच आहे आपल्याला सगळी कामं जमतात. असं करत करत शेवटी सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि आता आम्ही पण बसलो. आता शेवटी सगळे गावकरी, पाहुणे मंडळी जेवून झाले आणि लास्ट पंक्तीला आम्ही बसलेलो आहोत. बघू शकता खरंच इतक्या सुंदर नियोजनाने झालेला हा महाप्रसाद खूपच खास होता. तुम्हाला कसं वाटलं महाप्रसादाचं नियोजन ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि आपले आता रमेश बुवा मिसाल आणि त्यांच्या सहकार्यांसोबत एकदम मस्त असं भजन सुरू होत आहे. तर आपण भजन पण पाहूया मित्रांनो. थोड्याच वेळामध्ये आता भजन सुरू होत आहे. आता तर भजन पण बघूया आपण. तर चला मग त्या भक्तिमय भजनाचा आनंद घेऊया. पुण्यभूमी पवित्र परंता पुण्यभूमी पवित्र ज्ञानराज सुपात्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रया ठेवता महापुण्यराशी आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 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 नमस्कार माझा श्री सद्गुरु तर आता रमेश बुवा यांचं भजन चालू होतं. तर कसं वाटलं भजन ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आता थोड्याच वेळामध्ये हनुमान जयंती उद्या असल्यामुळे आता आपण रांगोळी काढण्यासाठी जाणार आहोत. तर आपण बस स्टॉपवर जी रोडवर आपण रांगोळी काढतो चुन्यामध्ये, त्या चुन्यामध्ये आपण रांगोळी काढणार आहेत.
तर मंडळी तुम्ही बघितलंच असेल आता सर्व हरिपाठ झालं, जेवण झालं, म्हणजे सर्व महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे तो पण आटपलेला आहे. आणि आता भजन पण बघितलं असेल, भजन पण चांगल्या प्रकारे आपलं झालं. तर व्हिडिओ कसा वाटला आजचा पूजेचा ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.